जगण्याचं भान आणि जगण्याची जाणही विसरून जात असलेली पिढी जिथं एकीकडे उभा राहते, तिकडे दुसऱ्या बाजूला चांगल्या विचारांची, चांगल्या आचारांची आणि चांगल्या संस्कारांची एक फळी आम्ही उभा करतो आहोत, ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. खरं तर असंगाशी संग करून व्यासंग वाढवता येत नाही, अनेकदा व्यासंगाशी प्रसंग पडला की पुन्हा निसंग होता येत नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे. या व्यासंगाच्या अध्यायामध्ये आम्ही गुरफटलो गेलो आहोत. जीवनाचा अर्थ काय, जीवनाचा समन्वय अर्थ काय, जीवनाचा भावार्थ काय आणि त्याच्या पलीकडं मानवी जीवनाच्या चिरंतन तत्वाच्या पलीकडचं अध्यात्म म्हणजे काय, याच्याही ऐहिक विचारांच्या पलीकडं परमार्थाच्या दृष्टीनं आम्ही थोडंसं फिरून येतो आहोत. खरं तर जन्माला येणं म्हणजे काय होणं आणि मरण पावणं म्हणजे काय होणं, याचाही विचार आम्ही साक्षेपानं कधीतरी केला पाहिजे. ईश्वरानं आम्हाला माणूस म्हणूनच का जन्माला घातलं, आम्ही एखाद्या गावातच का जन्माला आलो, आम्ही एखाद्या आई बापांच्याच पोटी का जन्माला आलो, आम्ही एखाद्या राष्ट्रातच का जन्म घेतला, हे का सहज घडलं का, हे योगायोगाने झालं का, काहीतरी नियतीचा संकेत त्याच्या पाठीमागं असू शकेल का. कारण महापुरुष आकाशात विचमकावी तसं येतात आणि निमिषार्धात ते अंतर्दान पावावे असं निघून जातात, असं कधी घडत नाही. त्यांच्या कार्याला, पराक्रमाला, कर्तृत्वाला काहीतरी कारण परंपरा असावी लागते. इथं प्रत्येकाच्या येण्याला, प्रत्येकाच्या जाण्याला काहीतरी कारण परंपरा आहे. मग आमच्या जीवनाची ती परंपरा आम्ही शोधली आहे का, आमच्या जन्माचं कारण आम्ही कधी शोधलं आहे का, आमच्या आई बापाला आनंद मिळावा म्हणून आमचा जन्म झाला नाही हे तर कधी आमच्या लक्षात आलं आहे का. या सगळ्या बाबींचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी लक्षात येतं मग आमचा जन्म कशासाठी आहे, आम्ही जगतो कुणासाठी आहोत आणि जगून काय करणार आहोत, या सगळ्या प्रश्नांच्या भोवताली आम्ही एकदा गुरफटत गेलो की मग नवा अर्थ गवसू लागतो आणि मग एकदा वेगळ्या क्षितिजांना धाव घ्यायची, क्षितिजापर्यंत पोहोचायचे कुर्मी काळजामध्ये आमच्या निर्माण होऊन लागते. आज सगळं वातावरण दूषित झालंय, प्रवास सगळा वेगळ्या वळणावर जाऊ लागला आहे, संस्कृती बदलली, प्रवाह बदलले, समाज जीवन वेगळ्या वाटेवर गेलं. एक काळ होता आमच्या घरावर पाटी असायची जिच्यावर लिहिलेलं असायचं अतिथी देवो भव, पण काळ बदलला, अतिथीला देव मानण्याची आमची परंपरा लोप पावली आणि घरावरची अतिथी देवो भव नावाची पाटी गळून पडली. त्याच पाटीवर नवी पाटी लागली जिच्यावर लिहिलं होतं शुभ लाभ, म्हणजे शुभ माझंच व्हावं, लाभही माझाच व्हावा आणि माझ्या घराण्यात येणारा जाणारा तो करावा. साधी सरळ अपेक्षा राहिली. घरावरची शुभलाभची पाटी येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करत राहिली. तोही काळ गेला, शुभलाभची पाटी गळून पडली आणि त्या शुभलाभच्या पाटीच्या जागी नवी इंग्रजाळलेली पाटी लागली, तिच्यावर लिहिलं होतं वेलकम. ही वेलकमची पाटी मग आमच्या घराण्यात येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करत राहिली. काळ बदलत राहिला, ही वेलकम नावाची पाटी हळूहळू गळून पडली आणि त्याच पाटीच्या जागी आता आमच्या घरावर नवी पाटी लागली आहे जिच्यावर लिहिलंय कुत्र्यापासून सावध राहा. एक काळ होता आम्ही अतिथी देवो भव म्हणणारे होतो, आता मात्र आम्ही कुत्र्यापासून सावध राहा म्हणायला लागलो आहोत. अतिथींना देव मानण्याची परंपरा कुठं आणि लोकांनी आमच्या घरात येऊच नये म्हणून दारात कुत्री बांधण्याची परंपरा कुठं, हा विचार ज्यावेळी आम्ही करतो त्यावेळी आमचा प्रवास कुठं चालला आहे याचाही शोध आम्हाला सहजपणे लागू शकतो. मग आम्ही माणसांच्या जगण्यामध्ये सामील होतो का, माणसांच्या सुखामध्ये सामील होतो का, माणसांच्या दुःखामध्ये सामील होतो का, एखाद्याचे अश्रू पुसायला कधी जातो का, एखाद्याचं दैन्य दुःख दूर करायला कधी धावतो का, कधीतरी दुसऱ्याची कणव आम्हाला येते का, कधीतरी दुसऱ्याबद्दल आम्हाला दया वाटते का. परवा हायवेनी चाललो होतो, एक आंधळा होता, दिसत नव्हतं, गाड्यांची ये जा सुरू होती, पाऊल उचललं तर धोका होता, जीवावर वेतनाचा प्रसंग होता, त्या आंधळ्याला कळत नव्हतं काय करावं. तिथंच रस्त्याच्या कडेला उभा राहिला एक चांगलासा सुशिक्षित दिसणारा माणूस त्याच्या जवळ आला आणि मी पाहतोय या आंधळ्याला जाणवलं की कुणीतरी आपल्या जवळ आहे. त्याने हलकेच अंदाज घेत त्या माणसाला सांगितलं, मला पलीकडच्या बाजूला जायचंय, रस्ता क्रॉस करून द्याल का. हा सुशिक्षित दिसणारा माणूस त्या आंधळ्याला म्हणाला, 2 रुपये देत असला तर पलीकडे सोडतो. इतक्या विचित्र अवस्थेत आम्ही पोहोचलो. कसला जगतो आहोत आम्ही, कशासाठी जगतो आहोत आम्ही. माणूस माणसाला जर ओळखायला तयार नसेल तर काय करतो आहोत आम्ही माणूस म्हणून जन्माला येऊन. एकीकडे आम्ही चंद्रावर गेलो, एकीकडे आम्ही अमेरिका रशियाला एका तासामध्ये पोहोचू लागलो, पण माणसापासून मात्र दूर गेलो. नात्यांची कदर राहिली नाही, स्नेहाचा पदर आमच्यापाशी उरला नाही. मग अशा वेळी आमचं जगणं नेमकं कशासाठी आम्ही खर्ची घालतो आहोत. आपलीच गाडी, आपलीच माडीन, आपल्याच बायकोची गोलगोल साडी, याच्या पलीकडे आम्हाला काही जीवन आहे का याचाही आम्ही कधीतरी विचार करावा. आणि मग लक्षात येतं आम्हाला जन्माला का घातलं गेलं. मग कधीतरी आम्हाला आठवतात हे विश्वाची माझे घर म्हणणारे ज्ञानेश्वराच्या काळात आम्हाला कुठे दिसत नाहीत. आळंदींच्या त्यांच्या पादुकावर प्रकाशाचा लखलकाट असेल आज, पण तो ज्ञानाचा प्रकाश फैलावणारा तो ज्ञानोबा मात्र आम्हाला आज कुठं दिसेन असा झालाय. वी आर ऑल ब्रदर्स म्हणणारे विवेकानंद आज आम्हाला कुठेही भेटत नाहीत. अरे माझ्या भारतीय लोकांना विचारांची नाही, पहिल्यांदा अन्नाची गरज आहे म्हणून भारतात आल्यावर पहिल्यांदा अन्नछत्र उघडणारे विवेकानंद आज आम्हाला किती भेटतायत. कुठल्या संस्कृतीचे पाईक झालो आहोत आम्ही. एक काळ होता आम्ही स्वाभिमानी संस्कृतीचे पाईक होतो, आता मात्र आम्ही श्वान संस्कृतीचे नाईक झालो आहोत. कारण श्वानाचे हल्ली 2च गुणधर्म आम्हाला येतात, पहिला आहे चाटणे आणि दुसरा आहे चावणे.
जोपर्यंत मला काही मिळत नाही तोपर्यंत दुसऱ्याचे पाय चाटायचे आणि एकदा मला मिळायला लागलं की मागच्यांना चावत सुटायचंय, ही आमची जगण्याची पद्धत झाली. आणि मग अशा आविर्भावामध्ये जगताना सुख सुख म्हणतो ते आम्हाला मिळतं का? आनंद आनंद आम्ही जो शोधतो तो आम्हाला गवसतो का? समाधान समाधान जे आम्हाला हवं असतं ते आम्हाला लाभतं का? कधीतरी आम्ही विचार करावा. मग एवढ्या श्रीमंत होतो, ऐश्वर्य संपन्न होतो, पण रात्रीची झोप येत नाही आम्हाला. काय हवंय तुम्हाला? मी एखाद्याला विचारतो तुम्हाला काय हवंय, तो म्हणतो मला सुख हवंय. कशात आहे सुख? तो म्हणतो मला पाहिजे त्यात आहे सुख. मग तुला काय पाहिजे? तो म्हणतो मला सुख पाहिजे. अरे मग सुख कशात आहे? मला पाहिजे त्यात आहे. तुला काय पाहिजे? सुख पाहिजे. सुख कशात आहे? मला पाहिजे त्यात आहे. माणूस जन्माला आला, निघून गेला, तरी त्याला काय पाहिजे ते कळालं नाही, सुख कशात आहे उमजलं नाही, कशाच्या पाठीमागं धावतोय आम्ही. आणि मग एखादे कर्मवीर आम्हाला दिसतात. अरे त्यांना वाटलं नसेल का स्वतःच्या पोराला इंग्लंड अमेरिकेला पाठवावं ना? दुसऱ्याच्या एखाद्या पांडुरंग गणपती पाटलाला कशाला खांद्यावर घ्यावं? कशाला त्याच्या बापाची विनवणी करावी? पोरगा बुद्धिमान आहे, चाणाक्ष आहे, हुशार आहे, मी शिकवतो याला. रेल्वेच्या फलाटावरनं अनवाणी पायनी खांद्यावर घेऊन त्या पांडुरंगाला कसाला उचलावं या कर्मवीरांनी? आणि त्याच खांद्यावरनं ते पोर का जावं इंग्लंडला? काय होतं मनात कर्मवीरांच्या? आमच्या शिवाजींना वाटलं नसेल का? अरे शहाजी राजांचा पुत्र आहे, सरदार पुत्र म्हणून झोकामध्ये राहतो, आईश करतो, घोडी उडवतो मस्त पैकी. या रयतेच्या दुःखावर फुंकर घालायची मला काय कारण आहे? तख्तावर बसून राज्य करेन, आदेश फैलावीन, आज्ञा देईन, बस. कशासाठी केलं सगळं? सर्वांस पोटास लावणे आहे ही उमेद स्वराज्याच्या काळजामध्ये का भरली या राजानं? काय कारण होतं याच्या पाठीमागं? आमच्या सावरकरांनी सांगितलं, मरता मरता मरेतोच होऊन जाईन. अरे 13 वर्षाच्या एखाद्या पोराचे बोल तळपल्या सऱ्या सूर्यासारखे का पेटून उभा राहतात? काय होतं अंतःकरणात त्याच्या वडिलांनी नसेल सांगितलं त्याला, अरे शिक, नोकरी मिळव, आईश कर, 10 आकडे पगार कमव आणि मग सुखानं राहा. कशासाठी केलं सगळं? भगतसिंग, राजगुरू, वासुदेव का गेले फासावर? न्यायालयानं विचारलं तुमची शेवटची इच्छा काय? त्यावेळी आमचा राजगुरू कडारला, आमची शेवटची इच्छा एकच, इंग्रजांनी भारत सोडून जावं. आमच्या इच्छा काय आहेत? आमच्या अपेक्षा काय आहेत? आमच्या महत्वाकांक्षा काय आहेत? काय व्हायचं आम्हाला? कुठं निघालो आहोत आम्ही? भंडारेच्या डोंगरावर ज्ञानसाधना केल्यावर ज्यावेळी सत्याचा अस्तित्व आपल्या काळजामध्ये उतरवलाय, त्यावेळी आमचा 23 वर्षाचा तुकाराम इंद्रायणीच्या काठावर आला. कान्होबाला सांगितलं महाजनकीच्या वह्या घेऊन ये, सावकारकीच्या वह्या घेऊन ये, कुणाचं ये नाही ते एकदा पाहू दे. कान्होबाला कळालं नाही, वह्या घेऊन आला. 23 वर्षाचा आहे तुकाराम. आणि मग त्या वह्या हातात पडल्या, बरोबर सगळ्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकल्या. येणं एवढं होतं की तुकारामांच्या 5 पिढ्या त्याच्यावर जगल्या असत्या. या तुकारामाला का वाटलं मला कुणाचं येणं नाही, मी कुणाचं देणं नाही? काय होतं करण्याच्या पाठीमाग? हा प्रवास कशासाठी केला होता? कशासाठी जन्माला आले होते? एखादा नामदेव का फिरला जग राहाटी करत? का प्रवास करत? का पदभ्रमंती करत? का लिहिल्या कविता? का लिहिले अभंग? का केलं लोकांना जाग? ज्ञानामृत का पाजली त्यांनी? सुखाने जगता आलं नसतं का? आमच्या महात्मा फुलेंचं काय झालं? सावित्रीबाई फुलेंचं काय झालं? सावित्रीबाई म्हणाले असत्या, राजा राणीचा संसार करू, तुमची पोरं आमची पोरं, हम दो हमारे दो, सुखानं जगू. कशाला काही पाहिजे? दुसऱ्यांची पोरं कशाला सांभाळली? कशाला विधव्या घरात घेतल्या? कशाला बाल विवाह रोखले त्यांनी? अन्याय अत्याचार का निपटून काढला? जगता आलं नसतं सुखाने त्यांना? का सगळं झालं? कशासाठी झालं? आम्ही शिवाजींची जयंती पुण्यतिथी का साजरी करतो? आम्ही सावरकरांची जयंती पुण्यतिथी का साजरी करतो? आम्ही टिळकांची जयंती पुण्यतिथी का साजरी करतो? आम्ही शाहूंची जयंती पुण्यतिथी का साजरी करतो? आम्ही कर्मवीरांची जयंती पुण्यतिथी का साजरी करतो? आणि आम्ही गेल्यावर मात्र एक आमच्या वाटणीला फोटो येतो, एका बाजूला जन्म, दुसऱ्या बाजूला मृत्यू, खतम हुई यात्रा. का त्यांच्याच जयंत्या पुण्यतिथी? आमच्या वाट्याला का नाही भाग्य येत? आमच्या वाट्याला महाळच का फक्त? विचार केलाय आम्ही? त्यांची जगणे समाजासाठी होती, स्वतःसाठी नव्हती. ही जगली लोकांसाठी, जनतेसाठी, रयतेसाठी, समाजासाठी. घडवला इतिहास त्यांनी. जग बदलायची ताकद ज्या माणसाच्या ठाई असते ना, तीच माणसं प्रस्थापितांशी झुंज द्यायचं सामर्थ्य राखून असतात. आणि अशीच माणसं जग बदलवायची अपेक्षा ठेवू शकतात. आणि त्यांनीच करावं हे. एखादा येतो, मी म्हणतो काय करायचं आहे? तो म्हणतो मला समाजसेवा करायची आहे. मी म्हणतो का? तो म्हणतो मला आवड आहे. मी म्हणतो नको येऊस यात. समाजसेवा करणं हे काय आवडीचं क्षेत्र नाही, सवडीचं क्षेत्र नाही. आवड आहे ना, नकोच येऊस. कारण आवड आली की तडजोड आली, आणि तडजोड आली की काम संपलं, थांबलं तिथंच. खरंच काहीतरी करायचं असेल, खरंच काहीतरी निर्माण करून दाखवायचं असेल, नव्या विश्वाची किलकारी फुंकायची असेल आणि नवी शमशेर हातामध्ये घ्यायची असेल, विचारांच्या धारा प्रसवायच्या असतील, तर यात मार खावा लागेल, प्रहार सोसावा लागेल, शिव्याशाप झेलावे लागतील, आयुष्याचं नकंदन करून घ्यावं लागेल, अग्निकुंडात आहुती द्यावी लागेल स्वतःच्या. तसं मनात असलं, सोसायची तयारी असली तर ये.
तर सुधार समाज, तर कर समाजसेवा. नाही शक्य होत. एखाद्याला आम्ही सांगतो अरे चल ना पळ, आग लागली विझवूया, तुम्हाला काय मिळणार? एखाद्याला म्हणतो चल ना तो मुलगा बुडायला लागलाय वाचवूया, वाचवल्यावर मला काय मिळणार? अरे चल ना देशासाठी काहीतरी करूया, करेन ना, पण मला काय मिळणार? अरे चल ना गावासाठी काहीतरी करूया, स्वच्छता अभियान राबवूया, पण मला काय मिळणार? अरे कशासाठी जगतो आम्ही, मला काय मिळणार यासाठी? आणि काय आणलंय तुम्ही? आणि ज्यांनी तुम्हाला आणलंय त्यांची तरी किती कदर राखली आम्ही? महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमांची संख्या किती वाढली? कधीतरी एखाद्या वृद्धाश्रमाला भेट द्या, अनेक म्हातारी वृद्ध जोडपी खितपत पडलेली दिसतील तुम्हाला तिथं. सहज प्रश्न विचारा एखाद्या म्हाताऱ्या जोडप्याला, तुमची पोरं काय करतात? ते म्हातारा जोडपं उत्तर देईल, माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा वकील आहे, माझा पोरगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमात खितपत पडलेलं एकही वृद्ध जोडपं तुम्हाला असं नाही म्हणणार माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. कारण अडाण्या शेतकऱ्याचे आईबाप कधीच वृद्धाश्रमात पोहोचत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कुणाचे पोहोचतात? मग शिकल्या सवरलेल्यांचे. मग आम्ही काय घेतले शिक्षण हे, काय घेतले संस्कार हे. आणि मग जी पोरं आई बापांना सांभाळू शकत नाहीत ती पोरं समाज काय सांभाळणार? जी पोरं आई बापासाठी जगू शकत नाही ती पोरं समाजासाठी काय जगणार? परवा विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या मुलाखती झाल्या. राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर त्या निवड समितीत होते. एक एक उमेदवार येत होता, कुलगुरू व्हायचं होतं त्यांना. आणि एपीजे अब्दुल कलाम प्रत्येक उमेदवाराला एकच प्रश्न विचारित होते, तुमचे आई वडील काय करतात? कुलगुरू व्हायला आलेल्या प्रत्येक उमेदवाराला एकच प्रश्न, तुमचे आई वडील काय करतात? माशेलकरांना काही कळेना, नियुक्ती करायची कुलगुरू पदासाठी आणि प्रश्न काय विचारताय तर तुमचे आई वडील काय करतात. शेवटी माशेलकरांनी विचारलं एपीजे अब्दुल कलामांना, अहो कुलगुरू पदाची निवड आहे, प्रशासनातलं काही विचारा, शैक्षणिक क्षेत्रातलं काही विचारा, हा काय प्रश्न झाला काय की तुमचे आई वडील काय करतात? एपीजे कलाम त्यावेळी कडाडले, अहो जो माणूस आई बापाला सांभाळू शकत नाही तो माणूस विद्यापीठ काय सांभाळणार? येतं आम्हाला सांभाळता, येतं आम्हाला सांगता, नाही येत. कसला समाज घडवतोय आम्ही, कसली पिढी घडवतोय आम्ही. आणि मग आमचं जग आम्हाला बरं वाटतं, तेवढं पुरतं खरं वाटतं. आणि मग चालता चालता सगळं चांगलं वाटतं. हे आमचं जग असतं, आम्ही निर्माण केलेलं असतं. आणि मग तरुण पिढी वाहवत जाते, तरुण पिढी वाया जाते, नाक्यावर टक्क्यावर टपोरगिरी करत फिरते, सिगारेटची थोटकावडी थिंडते, बापाच्या पोरावर, बापाच्या खांद्यावर पोराची प्रेतं येऊ लागतात. समाज हळहळतो, वळवळतो, थोडासा सळसळतो, थोडासा चवताळतो. अरे कसं चाललंय, काय चाललंय, कुठं निघाला समाज? कोण जबाबदार आहे याला? पोरांनी थोर व्हावं यासाठी थोरांनी अल्पकाळ पोर व्हावं लागतं. झालो आम्ही? कशाचा अभाव संस्काराचा दिले आम्ही? आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतं, पण आपण कुणाचा बाप व्हावं हे मात्र आपल्या हातात असतं.